ठाण्यातील एलिट क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी। 10वी व 12वी परीक्षेचा 100% निकाल। नुकताच 12वी व 10वीचा निकाल जाहीर झालाय। ठाण्यातील लुईसवाडी येथील एलिट क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे। 10वी व 12वीच्या परीक्षेचा निकाल यंदाही 100% लागलाय। 1996 सालापासून एलिट क्लासेस सुरू असून आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडले। एलिट क्लासेसचे सर्वेसर्वा सुनील पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लासेस सुरू असून प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल कसे करता येईल यासाठी ते अपार मेहनत घेतात। यंदा 10वीच्या परीक्षेत दुर्वांग गुप्ता या विद्यार्थ्याला 95% गुण मिळाले, तर सेंट जॉन या शाळेतून तो पहिला आलाय। फिरके या शाळेतून उपासना या विद्यार्थिनीने 3रा क्रमांक पटकावला आहे, तर फिरके या शाळेतून प्राजक्ता हिने 4था नंबर पटकावलाय। आनंद विश्व गुरुकुल या शाळेतून सुलतान खान या विद्यार्थ्याने 4था क्रमांक पटकावलाय। तसेच 12वीच्या परीक्षेत अवेश खान, कुशल, सुयश, सनी यांनी टॉप केलंय। यावेळी एलिट क्लासेसचे सर्वेसर्वा सुनील पिंटो यांना आतापर्यंत अनेक पारितोषिकं प्राप्त झाली असून 2023 साली बेस्ट कोचिंग क्लासेसचा पुरस्कार प्राप्त झालाय। यावेळी एलिट क्लासेसचे सर्वेसर्वा सुनील पिंटो यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। माझं नाव डॉक्टर सुनील पिंटो आणि एलिट क्लासेस हे 1996 पासून आम्ही सतत आपण म्हणू शकतो बार बार हर बार इस बार भी 100% रिझल्ट गेल्या 28 वर्षापासून आपण सतत SSC मध्ये 100% निकाल आणतो। खरी गुरुदक्षिणा आहे। आपला मुलगा आहे दुर्वांग गुप्ता यांनी सेंट जॉन ज्यामध्ये एक 500 मुलं असतात त्यामध्ये हा आपला टॉपर आला आहे 95.2%। याशिवाय फिरके स्कूल आहेत तिकडे पण आपले टॉपर्स आहे। आनंद विश्व गुरुकुलमध्ये पण आपला एक टॉपर आहे आणि ऑल सेंट्स कॉलेज यामध्ये आपलं कॉमर्सचं टॉपर आहे अवेश खान। तर यावर्षी आपलं क्लासेसचं निकाल अत्यंत चांगला आला आहे आणि 100% रिझल्ट। इट्स लाईक आपल्या इथे वीक स्टुडंट्स जे असतात ते ब्राईट होतात आणि ब्राईट स्टुडंट्स जे असतात ते रँकर्स होतात, हे सिद्ध झालंय। आपल्या इथे कसं आपण लिमिटेड स्टुडंट्स ठेवतो, 25चं बॅच, कारण लिमिटेड स्टुडंट्स मॅक्सिमम रिझल्ट्स हे आपलं गोल आहे। दुसरं क्वालिटी एज्युकेशन, अफोर्डेबल फीज। ठीक आहे, सतत आता गेल्या 28 वर्षापासून आपण ते जे आपलं ध्येय आहे क्वालिटी एज्युकेशन ॲट अफोर्डेबल फीज। आता या वर्षी पण आपण 11-12 सायन्स सुरू करतोय पॉवर्ड बाय माइंडसेल आणि एकंदर याचे 40+ सेंटर्स येणार आहेत मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आपले सेंटर्स लुईसवाडी, कोलबाड आणि ठाणे स्टेशनला आहे। जे आपण बोलतो ना डॉक्टर किंवा इंजिनियरला लाखो रुपये खर्च होतात, वेल ॲट एलिट इट इज नॉट लाईक दॅट। वाय पे लॅक when you want to become a doctor and engineer? Join elite classes. 2023 मध्ये BKC ग्राउंड मध्ये EFCA in association with the government of महाराष्ट्र एक अवॉर्ड सेरेमनी झालं होतं। त्यामध्ये खूप कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि कोचिंग क्लासेस यांना अवॉर्ड दिलं गेलं होतं। गेल्या वर्षी ठाण्यामध्ये बेस्ट कोचिंग क्लासेस फॉर SSC 2023चा स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स एलिट क्लासेसला भेटलं होतं आणि यावर्षी हे सिद्ध झालं का आपल्याला हा अवॉर्ड दिलं गेलं होतं। एलिट क्लासेस डिसिप्लिनसाठी सर्वात महत्वाचं आहे, डिसिप्लिन। ठीक आहे, जेव्हा आपण अभ्यासाबद्दल बोलतोय तर डेफिनेटली आपल्या शिक्षकांचं ऐकायचं, आपल्या पालकांचं ऐकायचं आणि एलिट क्लासेसमध्ये आलं की एलिट क्लासेसमध्ये डिसिप्लिन आणि फोकस यावरती आपण जास्त महत्व देतो आणि तेव्हाच आपल्याला रिजल्ट्स येतात। हेलो, मेरा नाम दुर्वांग गुप्ता है। अभी 10th स्टैंडर्ड में था, 95% आया, सेंट जॉन स्कूल का टॉपर और अभी एलिट क्लासेस में पढ़ाई करता था। अच्छा, मतलब एलिट क्लासेस टीचर्स हाईली क्वालिफाइड वगैरह है और टीचिंग में भी बहुत अच्छा है। प्रीलिम्स वगैरह एग्जाम हुआ था उसमें भी बहुत अच्छा मतलब हेल्पफुल था एग्जाम के लिए, बोर्ड एग्जाम्स के लिए। और पढ़ाई के लिए तो मतलब ज़्यादा कुछ था नहीं पढ़ाई करने में, बस क्वालिटी स्टडी पे ज़्यादा ध्यान दिया था क्वान्टिटी की जगह। 2-2 घंटे पढ़ाई किया पर अच्छे से एकदम फोकस के साथ पढ़ाई किया तो बस उसमें अभी हो गया था, तो रिजल्ट्स आ गए अच्छे और कुछ तो ज़्यादा था नहीं। सर तो मतलब जब भी चाहिए था ऑल टाइम रहते थे, ऐसा मतलब
कभी भी लगा हेल्प चाहिए था तो कभी मैसेज करो, कॉल करो या क्लास में आ जाओ तो मिल जाता था, वो हेल्प हो जाता था। और खुद तो मतलब घर पे सेल्फ स्टडी तो करता ही था, और फिर कभी कहीं से मतलब PYQs वगैरह सॉल्व कर लिया तो वो भी हेल्पफुल हो जाता था, तो उससे हो जाता था। सविता गुप्ता है मेरा नाम। मेरा बेटा 10वीं में अभी फर्स्ट आया है पूरे ऑल ओवर क्लास में, एलिट क्लासेस में भी ऐसा है, तो फिर अच्छा तो लग रहा है काफ़ी। और एलिट क्लासेस मेरे लिए तो हमेशा से लकी रहा है, क्योंकि मेरा बड़ा बेटा भी यहीं से पास आउट हुआ है और उसने भी परसेंटेज अच्छा लाया था। और छोटा बेटा भी आप लोग देख ही रहे हो, उसका भी एकदम अच्छे से हुआ है, सब हुआ है। तो मेरे लिए तो एलिट क्लासेस हमेशा से लकी रहा है, हमेशा से ऐसा है।